स्वतःच्या ताकदीवर जगायला शिका, नाहीतर लोक तुम्हाला अजिबात किंमत देणार नाहीत. मित्रांनो, तुम्ही कधी आयुष्यात असा अनुभव घेतला आहे का की आपण लोकांसाठी सगळं करतो, पण गरज पडली तर आपल्यासाठी मात्र कोणीच उभं राहत नाही. तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. आपण स्वतःला प्रश्न करू लागतो की माझ्यासोबत असं का झालं. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांना आपलं मानलं, तीच लोक वेळ आली की हात सोडून निघून गेले आणि आपण एकटे राहून गेलो. अशावेळी आपल्याला कळायला हवं की आपल्याला वाचवायला, उभं करायला आणि पुढे न्यायला कोणी येत नाही. आपला आपणच आधार व्हायचा असतो आणि आपणच आपल्याला ताकद द्यायची असते. आधाराची वाट पाहत बसलो तर आयुष्य हातातून निसटून जातं आणि आपण तिथेच अडकून राहतो. स्वतःच्या ताकदीवर जगायला शिकलं नाही तर माणूस आयुष्यभर इतरांच्या आधारावरच अवलंबून राहतो. हा आधार कधी कोणाकडून काढून घेतला जाईल याचा काही नेम नसतो. सुरुवातीला लोक साथ देतात, मदत करतात, चांगलं बोलतात, पण वेळ बदलली की तीच माणसं आपल्यापासून दूर जातात. हे वास्तव आहे. जग खूप लबाड झालेलं आहे. ज्याच्यात दम आहे त्यालाच मान आहे आणि ज्याच्यात आत्मविश्वास नाही त्याला कोणी विचारत नाही. आपण पडल्यावर सगळे आपल्याला उचलायला येतील अशी अपेक्षा ठेवणं ही मोठी चूक आहे. कारण शेवटी स्वतःलाच स्वतःचा हात धरावा लागतो. भीती, आळस आणि सतत इतरांकडून अपेक्षा ठेवण्याची सवय हे आपल्याला आतून कमजोर करतं. ज्याने या 3 गोष्टींवर विजय मिळवला तोच खऱ्या अर्थाने मजबूत झाला. मान, पैसा, यश आणि आत्मसन्मान हे मागून मिळत नाही, ते स्वतःच्या मेहनतीने कमवावे लागतात. जर तुम्हाला लोकांनी किंमत द्यावी असं वाटत असेल तर आधी स्वतःची किंमत वाढवावी लागते. आयुष्य बदलायचं असेल तर विचार बदलावा लागतो आणि विचार बदलायचा असेल तर स्वतःवर काम करावं लागतं. कोणी येईल आणि आपल्यासाठी काहीतरी करेल या भ्रमातून बाहेर पडणं गरजेचं आहे. कारण या जगात तुमचा खरा साथीदार शेवटी तुम्ही स्वतःच आहात. म्हणूनच आजपासून ठरवा की स्वतःच्या ताकदीवर उभं राहायचं, स्वतःची ओळख निर्माण करायची आणि कोणाच्याही आधाराशिवाय पुढे जायचं. जेव्हा तुम्ही स्वतः मजबूत व्हाल तेव्हा जग आपोआप तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागेल. म्हणून पाहूया यासाठी तुम्ही काय करू शकता. 1. इतरांकडून अपेक्षा ठेवणं बंद करा. आपण आयुष्यात खूपदा एक मोठी चूक करतो आणि ती म्हणजे इतरांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो. आपल्याला वाटतं की मित्र मदत करतील, नातेवाईक साथ देतील, कोणीतरी आपल्याला पुढे नेतील. पण जेव्हा खरी वेळ येते तेव्हा प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो. त्यात काहीच चूक नाही, पण अशावेळी आपण मात्र निराश होतो. ही निराशा लोकांमुळे नसते तर आपल्या चुकीच्या अपेक्षांमुळे असते. कारण आपण आपली जबाबदारी दुसऱ्यांवर टाकलेली असते. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य इतरांच्या मूडवर चालत राहतं. आज कोणी मदत केली तर काम होईल, नाही केली तर तुम्ही तिथेच थांबून राहाल. मित्रांनो, अशा प्रकारे कधीच प्रगती होत नाही. स्वतःला एक गोष्ट स्पष्ट सांगा की माझं आयुष्य माझी जबाबदारी आहे आणि माझं यशही माझ्याच हातात आहे. इतरांची मदत मिळाली तर छानच, पण नाही मिळाली तरी मी थांबणार नाही असा निर्धार हवा. जी लोक स्वतःसाठी उभे राहतात त्यांच्याकडे लोक आपोआप वेगळ्या नजरेने पाहतात, कारण त्यांच्यात आत्मविश्वास दिसतो. सतत इतरांच्या आधारावर जगणारा माणूस लोकांच्या नजरेत हलका ठरतो. म्हणून आजपासून स्वतःला तयार करा. छोट्या छोट्या गोष्टींसाठीही दुसऱ्यांकडे धाव घेणं बंद करा. स्वतः निर्णय घ्या, स्वतःच्या चुकांमधून शिका आणि स्वतःचा मार्ग स्वतः शोधा. चुका झाल्या तरी चालतील, काहीच हरकत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकता तेव्हा तुमच्यात एक वेगळीच ताकद निर्माण होते. लोकांची वाट पाहणं सोडा आणि पुढे पाऊल टाका. चालायला सुरुवात केली की आपोआप रस्ता दिसतो. स्वतःवर विश्वास ठेवला की जग हळूहळू तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतं. 2. भीतीवर मात करा. भीती ही माणसाला आतून कमकुवत करणारी सर्वात मोठी गोष्ट आहे. भीती अनेक प्रकारची असते. लोक काय म्हणतील याची भीती, अपयशाची भीती, एकटं पडण्याची भीती किंवा आपल्याकडून चूक होईल याची भीती. पण खरं पाहिलं तर या भीतींपैकी बहुतांश भीती आपल्या मनातच तयार झालेल्या असतात. आपण एखादं पाऊल उचलण्याआधीच मनात 10 वेळा हरतो आणि मग प्रयत्नच करत नाही. जोपर्यंत तुम्ही भीतीमुळे थांबता तोपर्यंत जग तुमच्यापुढे जात राहतं. भीतीवर मात करण्याचा एकच उपाय तो म्हणजे कृती. ज्या गोष्टीची भीती वाटते त्याच गोष्टीला सामोरं जाणं. सुरुवातीला हात थरथरतील, आवाजही अडखळेल, लोक हसतीलही कदाचित, पण प्रत्येक वेळी तुम्ही थोडे थोडे मजबूत होत जाल. लक्षात ठेवा, भीती पळून गेली की आत्मविश्वास वाढतो. जी लोक सतत सुरक्षित वाट शोधतात ते कधीच मोठं काही करू शकत नाहीत. प्रगतीची वाट म्हणजे अडथळ्यांची शर्यत असते मित्रांनो.
धाडस केल्याशिवाय प्रगती होत नाही. स्वतःला रोज छोटं आव्हान द्या आणि ते पूर्ण करा. मनाला सांगा की चूक झाली तरी चालेल, पण प्रयत्न न करणं चुकीचं आहे. हळूहळू तुमचं मन तुमचं ऐकायला लागेल आणि तुमची भीती हळूहळू कमी होईल. एक दिवस असा येईल की ज्या गोष्टींची आधी भीती वाटायची तीच गोष्ट तुम्हाला सोपी वाटू लागेल. भीतीवर विजय मिळवणारा माणूसच खऱ्या अर्थाने स्वतःच्या ताकदीवर उभा राहू शकतो. 3. स्वतःची किंमत वाढवा. या जगात प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. माणसालाही किंमत त्याच्या गुणांमुळेच मिळते. फक्त चांगला स्वभाव किंवा चांगलं बोलणं पुरेसं नसतं. तुमच्याकडे काहीतरी विशेष असलं पाहिजे, ज्यामुळे लोक तुम्हाला सिरियसली घेऊ लागतील. जर तुमच्याकडे कोणतीच कला नसेल, कोणतंही कौशल्य नसेल, कोणतंही ज्ञान नसेल, तर लोक तुम्हाला का ऐकतील? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला हवा. जीवनात स्वतःची किंमत वाढवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. रोज थोडं थोडं शिकायला सुरुवात करा. एखादे नवीन स्किल शिका. तुमच्या कामात एक्सपर्ट व्हा. सुरुवातीला प्रगती लवकर होणार नाही, पण सातत्य ठेवलं तर फरक दिसायला लागेल. जेव्हा तुमच्यात गुणवत्ता दिसू लागते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झळकू लागतं. आता लोकही तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. सतत इतरांवर अवलंबून राहणारा माणूस मागे पडतो, पण स्वतःवर काम करणारा मात्र पुढे जातो. तुमचा वेळ फक्त तक्रारी करण्यात घालवू नका, तो स्वतःला सुधारण्यात घाला. तुमचं बोलणं, तुमचं काम, तुमचा विचार सगळं हळूहळू मजबूत करा. लोकांची नजर बदलायची असेल तर आधी स्वतःला बदलावं लागतं. ज्या दिवशी तुमच्यात खरी क्षमता निर्माण होईल त्या दिवशी तुम्हाला कोणाकडे मान मागायला जावं लागणार नाही. लोक आपोआप तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला मान सन्मान देतील. 4. आर्थिकदृष्ट्या मजबूत बना. जगात कितीही चांगला स्वभाव असला, कितीही चांगले विचार असले तरी आर्थिक कमकुवतपणा माणसाला आतून तोडतो आणि मग लोक कमी लेखायला लागतात. पैसे सर्व काही नाहीत, मान्य आहे, पण पैशाशिवाय अनेक गोष्टी अडकतात हेही तितकंच खरं आहे. जेव्हा तुमच्या खिशात पैसे नसतात तेव्हा तुमचे निर्णयही दुसऱ्यांच्या हातात जातात. छोट्या छोट्या गरजांसाठी देखील जेव्हा लोकांपुढे हात पसरावा लागतो ना, तेव्हा आत्मसन्मान प्रचंड दुखावला जातो. आर्थिकदृष्ट्या मजबूत होणं ही हौस नाही तर गरज आहे. याचा अर्थ फक्त मोठी कमाई नव्हे, तर शहाणपणाने कमाई करणे आणि तिचा योग्य वापर करणे. कमाईपेक्षा बचत ही महत्त्वाची असते. थोडं का होईना पण नियमित बचत करा. नोकरी करा, व्यवसाय करा, पण दुसरे एखादे स्किलही शिका जे तुम्हाला अजून जास्त कमाईची संधी देईल. फक्त नोकरीवर अवलंबून राहू नका. शक्य असेल तिथे अधिक उत्पन्नाचे मार्ग शोधा. उगीचच दिखाव्यासाठी खर्च करू नका, कारण दिखावा 2 दिवसांचा असतो, पण कर्ज अनेक वर्ष डोक्यांवर बसतं. पैशाची गुंतवणूक समजून घ्या. तुमच्या भविष्यासाठी नियोजन करा. जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर होता तेव्हा तुमचा आत्मविश्वासही वाढतो. आर्थिक ताकद म्हणजे स्वाभिमानाची भक्कम भिंत आहे आणि ही भिंत स्वतःलाच उभी करावी लागते. 5. आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वास नसलेला माणूस कितीही हुशार असला तरी लोक त्याला गंभीरपणे घेत नाहीत, कारण तो स्वतःवरच शंका घेत असतो. तुम्ही बोलताना घाबरता, निर्णय घेताना 10 वेळा विचार करता, सतत इतरांची परवानगी मागता. मग समोरच्याला लगेच जाणवतं की हा माणूस आत्मविश्वास नसलेला आहे. आत्मविश्वास म्हणजे मोठमोठ्याने बोलणं नाही, तर शांतपणे स्वतःवर विश्वास ठेवणं होय. स्वतःच्या चुकांना मान्य करून पुढे जाण्याची ताकद म्हणजे आत्मविश्वास. तो एका दिवसात येत नाही. सर्वात आधी स्वतःबद्दल वाईट बोलणं थांबवा, कारण तुम्हीच जर स्वतःला कमी लेखलं तर जग तर नक्कीच कमी लेखेल. तुमचं चालणं, उभं राहणं, बोलणं यात ठामपणा आणा. डोळ्यात डोळे घालून बोला, आवाजात स्पष्टता ठेवा. चूक झाली तरी स्वतःला दोष देत बसू नका. त्यातून शिका आणि पुढे चला. लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय करू शकतो यावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागता तेव्हा तुमच्यात एक वेगळीच ताकद येते. आत्मविश्वास ही अशी ताकद आहे जी माणसाला शून्यातूनही उभं करू शकते. 6. राग, आनंद, दुःख, हळवेपणा, प्रेम या सर्व भावनांवर तुमचा कंट्रोल असायला हवा. जगात सगळ्यात जास्त माणसाचा तोटा कुठे होत असेल तर तो स्वतःच्या भावनांमुळे होतो. राग आला की काहीही बोलून टाकायचं. दुःख झालं की लगेच खचायचं. आनंद झाला की समोरच्याला काहीही वचन द्यायचं. कोणी प्रेम दाखवलं की जास्तच विश्वास ठेवायचा. ही सवय माणसाला कमकुवत बनवते. ज्याला स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवता येतो तोच खरा मजबूत व्यक्ती असतो. मित्रांनो, जग हे नेहमी तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाही. लोक तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत. अशा वेळी जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देऊ लागलात तर लोक तुमचं खेळणं करून टाकतील. म्हणून थांबायला शिका. लगेच उत्तर देऊ नका. रागाच्या भरात घेतलेला निर्णय बहुतेक वेळा चुकीचाच ठरतो. दुखावले गेलात तरी प्रत्येक वेळी ते दाखवू नका,
कारण काही लोकांना तुमचं दुखणं पाहून आनंद मिळतो. भावना व्यक्त करणं चुकीचं मुळीच नाही, पण त्या भावनांनी तुमच्यावर राज्य करू नये. तुमचं मन मजबूत ठेवा, शांत राहण्याची सवय लावा. कोणी काही बोललं म्हणून तुमचा दिवस खराब होऊ देऊ नका. जितकं तुम्ही स्थिर राहाल तितकं लोक तुम्हाला हलवू शकणार नाहीत. भावना नियंत्रणात ठेवणं म्हणजे शहाणपणा आहे, आणि हा शहाणपणा अंगी बाणवला तर कोणीही तुमचा गैरफायदा घेऊच शकणार नाही. 7. लोकांना वेळेत ओळखायला शिका. तुमच्याशी कोणी छान हसून बोललं म्हणून तो तुमचा हितचिंतक आहे असा गैरसमज करून घेऊ नका. कारण हल्लीचं जग मुखवटा घालून फिरणाऱ्या लोकांचं आहे. गोड बोलणारी माणसं मनाने गोड असतीलच असं नाही. हे जितकं लवकर तुम्हाला समजेल तितकं तुमचं आयुष्य सोपं होईल. सुरुवातीला प्रत्येकजण चांगलाच वाटतो, पण वेळ गेल्यावर त्याची खरी वृत्ती दिसायला लागते. म्हणून कोणावरही लगेच डोळे झाकून विश्वास ठेवू नका. माणसाच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतीकडे जास्त लक्ष द्या. कारण शब्द बदलता येतात, पण त्यांची कृती सत्य सांगते. जो तुमच्यासमोर दुसऱ्यांची निंदा करतो तो उद्या तुमचीही करेल, हे लक्षात ठेवा. जो फक्त तुमच्या उपयोगासाठी जवळ येतो त्याची गरज संपली की तो दूर जाणारच. म्हणून प्रत्येकाला मनात आणि आयुष्यात योग्य अंतरावर ठेवा. सगळं सगळ्यांना सांगू नका. तुमची कमजोरी प्रत्येकाला कळू देऊ नका. वेळ घ्या, निरीक्षण करा. लोकांच्या वागण्यात सातत्य आहे का हे पहा. जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र असतो, बाकी फक्त गर्दी असते. लोकांची ओळख वेळेवर झाली तर पुढचं नुकसान टाळता येतं. भोळेपणाने नाही तर शहाणपणाने नाती जोडा. कारण चुकीच्या माणसांमुळे आयुष्याची दिशा बदलू शकते. त्यामुळे स्वतःचं मन मोठं ठेवा, पण डोळे उघडे ठेवा. 8. वेळेची किंमत ओळखा. आयुष्यात सगळ्यात मौल्यवान गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे वेळ. कारण पैसा गेला तर परत कमावता येतो, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. अनेक लोक आज करायचं काम उद्यावर ढकलतात आणि उद्या उगवला की पुन्हा दुसरं कारण काढतात. अशाने आयुष्य हातातून हळूहळू निसटू लागतं. वेळेचा अपमान करणाऱ्या माणसाला शेवटी परिस्थिती अपमानित करते. म्हणून प्रत्येक दिवसाला किंमत द्या. सकाळी उठल्यावर आज काय करायचं हे ठरवा आणि ते पूर्ण करण्याची सवय लावा. उगीच मोबाईल, गप्पा, निरर्थक फिरणं यात वेळ वाया घालवला तर नंतर पश्चात्ताप करावा लागतो. जो माणूस वेळेचं नियोजन करतो तो कमी कष्टातही जास्त पुढे जाऊ शकतो. वेळ पाळणं ही शिस्त आहे आणि शिस्तीशिवाय यश मिळत नाही. लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेची आणि दुसऱ्यांच्या वेळेची किंमत ठेवता. उशीर करणं, काम अर्धवट सोडणं, जबाबदारी टाळणं या सवयी तुम्हाला मागे खेचतात. म्हणून वेळेला मित्र बनवा. आज केलेली छोटी प्रगती उद्या मोठा फरक घडवते. लक्षात ठेवा, जो वेळेवर नियंत्रण ठेवतो तोच आयुष्यावर नियंत्रण ठेवतो. 9. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. तुमचं आयुष्य तुमचं आहे, पण अनेक वेळा तुमच्या आयुष्याचे निर्णय दुसरी लोक घेतात आणि आपण फक्त मान हलवत राहतो. इथूनच आपली घसरण सुरू होते. प्रत्येक वेळी लोक काय म्हणतील याचा विचार करून जर तुम्ही पाऊल टाकलं तर तुमचं आयुष्य त्यांच्या मतांवर चालेल, तुमच्या स्वप्नांवर नाही. सल्ला घ्या, अनुभव ऐका, पण अंतिम निर्णय तुमचाच असू द्या. कारण यश आलं तर श्रेय तुम्हालाच मिळणार आहे आणि अपयश आलं तरी त्याचा परिणामही तुम्हालाच भोगायचा आहे. चुकीचा निर्णय घेतला तरी तो तुमचा असेल. उलट त्यातून तुम्ही शिकाल आणि मजबूत व्हाल. पण दुसऱ्याच्या दबावाखाली घेतलेला निर्णय चुकला तर आयुष्यभर पश्चात्ताप राहतो. स्वतः विचार करण्याची सवय लावा. परिस्थितीचा सखोल अभ्यास करा आणि ठामपणे उभे राहा. प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. लोक काही दिवस बोलतील आणि शांत होतील, पण तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. निर्णय घेताना भीती वाटली तरी चालेल, पण या भीतीमुळे मागे हटू नका. आत्मविश्वासाने घेतलेलं पाऊल पुढे नेणारं असतं. लक्षात ठेवा, स्वतःचे निर्णय घेणारा माणूसच खऱ्या अर्थाने स्वतःच्या दमावर उभा राहतो. 10. अंगी शिस्त बाणवा. यश, पैसा, सन्मान आणि आत्मविश्वास या सगळ्यांची मुळं एका गोष्टीत असतात आणि ती म्हणजे शिस्त. अनेक लोक मोठी स्वप्न बघतात, जोशात सुरुवात करतात, पण सातत्य नसल्यामुळे मध्येच थांबतात. कारण त्यांच्याकडे शिस्त नसते. मन नाही म्हणालं तरी काम करणं, आळस आला तरी उठणं, मूड नसला तरी जबाबदारी पूर्ण करणं हीच खरी शिस्त आहे. ज्याच्याकडे शिस्त असते तो हळूहळू का होईना पण नक्की पुढे जातो. रोज थोडं वाचन, रोज थोडा व्यायाम, रोज ठरलेलं काम वेळेवर पूर्ण करणं या छोट्या सवयी मोठा बदल घडवतात. सुरुवातीला कठीण वाटतं, पण नंतर तीच सवय तुमची ताकद बनते. शिस्त नसलेला माणूस परिस्थितीवर दोष टाकतो, पण शिस्तबद्ध माणूस परिस्थिती बदलतो. लोक तुम्हाला तेव्हाच गंभीरपणे घेतात जेव्हा तुमच्या वागण्यात सातत्य दिसतं. म्हणून स्वतःला नियम लावा आणि त्याचं पालन करा. शिस्त म्हणजे बंधन नाही तर स्वतःला घडवण्याचा मार्ग आहे. जो स्वतःला घडवतो त्याला जग कधीच थांबवू शकत नाही.
मित्रांनो, आयुष्यात कुणाच्या आधारावर नाही तर स्वतःच्या पायांवर उभे राहिलात तरच टिकून राहाल. प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. भावना, पैसा, वेळ, नाती, निर्णय आणि शिस्त या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या आणि स्वतःवर काम केलं तर कोणतीही परिस्थिती आपल्याला सहज हरवू शकत नाही. दुसऱ्यांच्या आधाराची सवय लागली तर लक्षात ठेवा, एक दिवस तो आधार निघून जाणार आहे आणि तो निघून गेला तर आपण कोसळलोच म्हणून समजा. पण स्वतःला मजबूत बनवलं तर कोणाच्याही येण्या जाण्याने फरक पडत नाही. म्हणून तक्रारी कमी करा आणि तयारी जास्त ठेवा. अपेक्षा कमी ठेवा आणि मेहनत जास्त करा. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. स्वतःच्या दमावर जगायला शिका. कारण जग तुमच्यासाठी थांबणार नाही, पण तुम्ही ठाम उभे राहिलात तर जगालाही तुमची दखल घ्यावीच लागेल. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.